बातमी आहे ठाकरे गटानं संभाजीनगरात केलेल्या आंदोलनाची। ठाकरे गटावर हिंदुत्व सोडल्याचा घणाघात भाजपने वारंवार केलेला आहे आणि लोकसभेत ठाकरे गटाचा अल्पसंख्याक मतं देखील मिळालेली आहेत। बघा, ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा आहे। बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे आणि बांगलादेशींना शोधून परत पाठवा अशी मागणी आता अंबादास दानवेंनी केलेली आहे। हिंदूंना जिहादी उद्धव ठाकरेंपासून धोका आहे असं राणे बोललेले आहेत। बघा, आणि याच संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट आता आपण पाहूया। हिंदुत्व एक तर ठाकरे सेफ। बांगलादेशींविरोधात संभाजीनगरात आंदोलन। ठाकरे पुन्हा प्रखर हिंदुत्वाकडे। बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर सातत्यानं होणारा अन्याय, अत्याचार आणि दडपशाही विरोधात शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय। या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटानं संभाजीनगरात आंदोलन केलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत क्रांती चौक दणाणून सोडला। बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय, अत्याचार गप्प बसून बघणाऱ्या केंद्र सरकारचा भारतातल्या बांगलादेशींविरोधातच ठाकरे गटानं आता जोरदार आघाडी उघडली आहे। यावेळी दानवेंनी राज्यातील बांगलादेशींना शोधून परत पाठवण्याची मागणी केली, तर भाजपनं त्यांच्या या आंदोलनाची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। या देशामध्ये जेवढे बांगलादेशी आलेले आहेत यांना शोधून वापस बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही सुद्धा भूमिका घेतली पाहिजे। केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे। क्रिकेट सुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे आणि मला असं वाटतं ताबडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो व्यापार आहे या व्यापारावर जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी, अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल। भारताचं सरकार, केंद्र सरकार, मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही, म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। हिंदूंना सर्वात जास्त धोका कोणाकडून असेल तर तो जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे। मी बोलतो जसा दाऊद पासून आपल्याला धोका होतो, आज दुसरा आधुनिक दाऊद म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली तेव्हापासूनच विरोधकांकडून सातत्यानं ठाकरे गटावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातोय। लोकसभा निकालातही अनेक मुस्लिम बहुल भागातून ठाकरे गटाला भरभरून मतदान झालं होतं। त्याचाच आधार घेत भाजपसह शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं। मात्र आता विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटानं पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिलाय। त्यामुळं या आंदोलनातून ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची कास धरून प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करणार का, की पुन्हा हिंदुत्वाचं राजकारण करून भाजपला जवळ करण्याचा प्रयत्न असणार, याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।